प्राध्यापक ललित वेळेकर, असिस्टंट प्रोफेसर इन अकाउंटन्सी, मोदोजी कॉलेज फलटण, इजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. बीकॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड युनिट थर्ड ब्रँच अकाउंटिंग या टॉपिकमधील फायनल अकाउंट सिस्टम आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ब्रँच अकाउंटिंगमध्ये 3 मेथड्स आहेत. डेटर सिस्टीम, दुसरी आहे स्टॉक अँड डेटर सिस्टीम आणि तिसरी आहे फायनल अकाउंट सिस्टीम. तर तिसरी मेथड त्यावरील कॉन्सेप्ट आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. तर यापूर्वी आपण डेटर सिस्टीममध्ये ॲट कॉस्ट आणि ॲट इनवॉइस प्राईस यावरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे पब्लिश केलेले आहेत. त्याचबरोबर स्टॉक अँड डेटर सिस्टीम यामध्ये सुद्धा ॲट कॉस्ट आणि ॲट इनवॉइस प्राईस यावरती देखील आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पब्लिश केलेले आहेत. ही तिसरी आणि शेवटची मेथड आहे ब्रँच अकाउंटिंगमधील फायनल अकाउंट सिस्टीम. तर ती आपण या ठिकाणी मेथड किंवा डिस्कस करणार आहोत. बघा, ब्रँच अकाउंटिंग फायनल अकाउंट सिस्टीम यामध्ये काय म्हटलं आहे, फायनल अकाउंट सिस्टीम फॉर डिपेंडंट ब्रँच. फायनल अकाउंट सिस्टीम म्हणजे डिपेंडंट ब्रँचची जी फायनल अकाउंट सिस्टीम आपण पाहतो तर ती ॲट कॉस्ट आणि इनवॉइस प्राईस या बेसिसवर आपण पाहतो. ॲट कॉस्ट म्हणजे ज्या मूळ किमतीला हेड ऑफिस ब्रँचला गुड सेंड करतं त्या बेसिसवरती ब्रँच अकाउंट तयार करणं, किंवा इनवॉइस प्राईस ज्याला आपण सेलिंग प्राईस असंही म्हणतो, कॉस्ट प्लस प्रॉफिट या बेसिसवरती डिपेंडंट ब्रँचमध्ये फायनल अकाउंट सिस्टीममध्ये ब्रँच अकाउंट तयार केलं जातं. अंडर दिस सिस्टम द प्रॉफिट अँड लॉस ऑफ द ब्रँच इज कॅल्क्युलेटेड. तर फायनल अकाउंट सिस्टीममध्ये ब्रँच अकाउंटचं प्रॉफिट अँड लॉस आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. म्हणजे त्या ब्रँचला प्रॉफिट किती झालेला आहे किंवा लॉस किती झालेला आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण ब्रँच अकाउंट फायनल अकाउंट सिस्टीममध्ये तयार करतो. बाय प्रिपेअरिंग ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रँचला झालेला प्रॉफिट किंवा लॉस तो फाइंड आउट करण्यासाठी आपण ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करतो. दिस अकाउंट इज नॉट ट्रीटेड ॲज अ पार्ट ऑफ डबल एंट्री सिस्टम. तर हे जे फायनल अकाउंट सिस्टीममध्ये आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो तर ते काय म्हणलेलं आहे, इज नॉट ट्रीटेड ॲज अ पार्ट ऑफ डबल एंट्री सिस्टम. पुढे म्हटलं अलॉंग विथ दॅट ब्रँच अकाउंट इज ऑल्सो प्रिपेअर्ड. तर फायनल अकाउंट सिस्टीममध्ये सुद्धा ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बरोबर आपल्याला ब्रँच अकाउंट देखील प्रिपेअर करावं लागतं. त्याचा देखील फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आपण पाहतोय. तर आपल्याला माहिती आहे आपण अगदी 11वी-12वी पासूनच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण शिकतो आहोत. तर ज्या पद्धतीने जे रेग्युलर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं अगदी त्याच पद्धतीनं देखील ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला बनवावं लागतं. तर यामध्ये बघा, डेबिट साईडला सुरुवातीला काय म्हणलं, टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सुरुवातीला घेतो ॲट कॉस्ट किंवा इनवॉइस प्राईसमध्ये. त्यानंतर टू गुड्स सेंड टू ब्रँच. आता यामध्ये बघा, जर रेग्युलर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर आपण पर्चेसेस घेतो. परंतु या ठिकाणी टू गुड्स सेंड टू ब्रँच म्हणजे हेड ऑफिसनं ब्रँचला जो गुड्स सेंड केलेला आहे त्याची एंट्री या ठिकाणी येईल. त्यामधून लेस रिटर्न म्हणजे ब्रँचने हेड ऑफिसला जो काही गुड्स पुन्हा रिटर्न केला त्याची एंट्री आपण या ठिकाणी करतो. त्यानंतर टू डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत ब्रँचचे ते सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण डेबिट साईडला घेतो. त्यानंतर बाय सेल्स. तर ब्रँचचे सगळे काही रिव्हेन्यूज किंवा गेन्स आहेत तर ते आपण क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. तर याच्यामध्ये बाय सेल्स, यामध्ये कॅश सेल्स किंवा क्रेडिट सेल्स यामध्ये येतील. त्यातून लेस आपण काय करतो, सेल्स रिटर्न. म्हणजे ब्रँचनं जेवढा काही सेल्स केला असेल, कॅश सेल्स असेल किंवा क्रेडिट सेल्स, परंतु सेल्स केल्यानंतर कस्टमरकडून त्यांना जर काही माल रिटर्न आला असेल तर आपण सेल्स रिटर्न करून त्याची अमाऊंट क्रेडिट साईडला घेतो. त्यानंतर बाय क्लोजिंग स्टॉक देखील ॲट कॉस्ट किंवा इनवॉइस प्राईसवरती आपण कॅल्क्युलेट करतो. आणि ज्यावेळेस ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करतो त्यावेळेस डेबिट बॅलन्स किंवा डेबिट बॅलन्स आला असेल तर तो आपण ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन असं फाइंड आउट करतो, बरोबर. किंवा क्रेडिट बॅलन्स आला तर तो बाय ग्रॉस लॉस असं आपण या ठिकाणी फाइंड आउट करतो. आता आपण ॲझम काय केलेलं आहे की ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट झाला असं आपण या ठिकाणी या फॉर्मॅटमध्ये ॲझम केलेला आहे. आणि झालेला जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण इथे ट्रान्सफर करणार बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, बरोबर आहे. त्यानंतर आता इथून खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुरू होईल. इथं आपण डेबिट साईडला टू डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ब्रँचचे जेवढे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इथं रेकॉर्ड करणार. आता इथं बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण इथं डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी घेतो. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की इथं देखील जर ब्रँचचे काही जर मिसलेनियस इन्कम्स असतील तर ते सुद्धा आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतो. आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करत असताना या ठिकाणी डेबिट बॅलन्स जर आला तर तो नेट प्रॉफिट असतो आणि तो नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बरोबर आहे. हेड ऑफिसचं जे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याला आपण ट्रान्सफर करतो.
जर समजा क्रेडिट बॅलन्स आला तर तो क्रेडिट बॅलन्स आपण नेट लॉस म्हणून जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. आता यानंतर आपल्याला इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस ब्रँच अकाउंट म्हणजे फायनल अकाउंट सिस्टीममध्ये जे आपल्याला ब्रँच अकाउंट तयार करावं लागतं त्याचा फॉर्मॅट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर फॉर्मॅटमध्ये बघा पर्टिक्युलर रुपीज. तर यामध्ये सुरुवातीला आपण काय घेतो डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. यामध्ये ओपनिंग असेट जे असतील तर त्या सगळ्या ओपनिंग असेट म्हणजे स्टॉक, डेटर्स, पेटी कॅश किंवा अदर असेट्स त्याचा ओपनिंग बॅलन्स आपण डेबिटला घेतो. त्यानंतर क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे या ठिकाणी क्लोजिंग असेट्स, यामध्ये स्टॉक असेल, डेटर्स असतील किंवा पेटी कॅश असतील किंवा अदर असेट्स असतील ते आपण या ठिकाणी क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. ओपनिंग बॅलन्स ऑफ द असेट, क्लोजिंग बॅलन्स ऑफ द असेट. त्यानंतर बघा डेबिट साईडला टू गुड्स सेंड टू ब्रँच. हेड ऑफिसनं ब्रँचला जो गुड्स सेंड केलेला आहे त्याची एंट्री डेबिट साईडला होईल. त्यातून लेस रिटर्न्स म्हणजे ब्रँचने हेड ऑफिसला जो गुड्स रिटर्न केलेला आहे त्याची एंट्री आपण इथं रेकॉर्ड करणार. त्यानंतर टू कॅश बँक एक्सपेन्सेस. हेड ऑफिसनं ब्रँचसाठी जे काही एक्सपेन्सेस बिअर केलेले आहेत ते सगळे एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी इंटर करणार. त्यानंतर क्रेडिट साईडला बाय कॅश बँक म्हणजे याच्यामध्ये ब्रँचला जो काही कॅश अवेलेबल होते म्हणजे कॅश सेल्स केल्यामुळं किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्स बरोबर आहे, तर यातून जी काही अमाऊंट ब्रँच हेड ऑफिसला ट्रान्सफर करते तर त्याची एंट्री येईल बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. त्यानंतर या ठिकाणी बघा डेबिट साईडला टू जनरल प्रॉफिट नेट प्रॉफिट बरोबर, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर नेट प्रॉफिट म्हणजे या ठिकाणी आपण ज्यावेळेस ब्रँच अकाउंट क्लोज करूया त्यावेळी डेबिट बॅलन्स आला असेल तर तो आपण काय म्हणतो टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तो ट्रान्सफर करतो, नेट प्रॉफिट म्हणतो त्याला. आणि जर लॉस झाला असेल तर बाय जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट लॉस. आणि अशा पद्धतीनं म्हणजे आपण जे डेटर सिस्टीममध्ये किंवा स्टॉक अँड डेटर सिस्टीममध्ये जे ब्रँच अकाउंट आपण तयार करतो अगदी त्याच पद्धतीनं फायनल अकाउंट सिस्टीममध्ये सुद्धा आपल्याला ब्रँच अकाउंट हे प्रिपेअर करावं लागतं. तर जे विद्यार्थी आणि व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. पाहत राहा जो अकाउंटन्सी. थँक्यू सो मच.